किसान नेता रविकांत तुपकर के विश्वस्त और करीबी सहयोगी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले को 1 साल के लिए 6 जिलों से तड़ीपार किया गया है। क्रांतिकारी किसान संघ के संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर ने आरोप लगाया कि केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव के दबाव में प्रशासन ने ये कार्रवाई की है। तुपकर ने बुल्ढाना में एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान ये बात कही। तड़ीपार किए गए डॉक्टर ज्ञानेश्वर टाले पिछले 13 सालों से रविकांत तुपकर के नेतृत्व में किसान आंदोलन में काम कर रहे हैं और क्रांतिकारी किसान संगठन के जिला अध्यक्ष हैं। आरोप है कि उनके खिलाफ ये कार्रवाई राजनीतिक कारणों से की गई है। पिछले साल हुए लोकसभा चुनाव में रविकांत तुपकर को निर्दलीय होने के बावजूद महकर निर्वाचन क्षेत्र में महायुति और महाविकास आघाड़ी के उम्मीदवारों के बराबर वोट मिले थे। इसमें ज्ञानेश्वर टाले का योगदान महत्वपूर्ण था, इसलिए प्रतापराव जाधव ने द्वेष के कारण ये कार्रवाई करने पर मजबूर किया, ऐसा आरोप भी तुपकर ने किया। तुपकर ने घोषणा की कि आने वाले दिनों में जाधव के भ्रष्टाचार का पर्दाफाश किया जाएगा। उन्होंने ये भी कहा कि हम संबंधित अधिकारी को अदालत तक ले जाएंगे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर जिल्हा प्रशासनाने मेहकर प्रशासनाने तडीपारीची कारवाई केलेली आहे। या संदर्भात क्रांतिकारी संघटना आता संतप्त झालेली आहेत। आपल्यासोबत संस्थापक अध्यक्ष रविकांतजी तुपकर आहेत। आपण या संदर्भात त्यांच्याशी बोलून घ्या। भाऊ, काय भूमिका आहे आपली? आपल्या जिल्हाध्यक्षाला तडीपारीची कारवाई करण्यात आली, काय भूमिका आहे? मुळामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे शेतकऱ्यांसाठी लढणारे एक प्रभावी नेते आहेत। गेल्या 13 वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये काम करतात। सत्याग्रह करणं, उपोषण करणं, आंदोलन करणं, सोयाबीनला भाव, कापसाला भाव, पीक विमा या प्रश्नावर त्यांनी आंदोलन केलेत। त्यांच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत आणि एक प्रतिबंधात्मक कारवाई। त्या 5 गुन्ह्यातले 4 गुन्हे हे आंदोलनाचे आहेत आणि एकच गुन्हा त्यांचा खाजगी आहे, तोही त्यांच्यावर हल्ला समोरच्याने केला म्हणून ते काउंटर गुन्हे दाखल झाले आहेत। त्यांच्यावर जी तडीपारीची कारवाई केली ही बेकायदेशीर आहे, हे कायद्यात बसत नाही। मेकर एसडीओ, मेकर एसडीपीओ, जिल्हा प्रशासनावर प्रतापरावांनी दबाव आणला, केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा दुरुपयोग केला। डॉक्टर टाले साहेबांनी माझ्यासाठी लोकसभेला काम केलं, मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा होतो। मेकर विधानसभा मतदारसंघात प्रतापरावांच्या बरोबरीत मला मतं मिळाली, याचा राग प्रतापरावांच्या डोक्यात आहे। म्हणून प्रतापराव स्वतःच्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तडीपार करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, जेलमध्ये टाकणं हे उद्योग करतायत आणि मेकर मतदारसंघातल्या आणि या जिल्ह्यातल्या हजारो लोकांचे आयुष्य बर्बाद करण्याचं काम प्रतापरावांनी अशाच पद्धतीने केलेलं आहे। त्यांच्यावर कुठे पास्कोची कारवाई लावायची, कुणावर जे त्यांच्यासोबत काम करत नाही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं, पण या कारवाईला आम्ही घाबरणार नाही। आम्हाला 27 तारखेपर्यंत स्टे मिळालेला आहे। 27 तारखेला माननीय आयुक्ताकडं हे प्रकरण पुन्हा चालणार आहे। तिथेही प्रतापराव प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतील, त्याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे। परंतु जे लॉ आहेत किंवा जे प्रकरण आहे ते आमच्या बाजूने आहे, ते प्रकरण तडीपारीमध्ये मुळात बसत नाही। पण आपली काय भूमिका राहील याच्यावर? आता नाही, आपली भूमिका एकच आहे की प्रतापरावांच्या मंत्रिपदाचा दुरुपयोग ते करतायत। माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये बदनाम होत आहेत। कारवाई गृह खात्याची दिसताना हे सीएम साहेबांना माहीतच नाही, हे सगळे उद्योग प्रतापराव करतात आणि सीएम साहेबालाही बदनाम करण्याचा प्रयत्न ते करतात, देवेंद्र फडणवीसांना प्रतापराव या माध्यमातून। अशा कारवाया घडून आणायच्या आणि आपण नामानिराळं राहायचं, प्रेशर करायचं अधिकाऱ्यांना। त्यामुळं आम्ही प्रतापरावांच्या सुद्धा भानगडी खूप आहेत, त्या सगळ्या भानगडी आम्ही बाहेर काढू। माझ्या घरावर 5 वर्षापासून त्यांनी कॅमेरे लावलेले आहेत, रेकी करतात माझ्या घराची, ते त्यांना करता येत नाही, ते सुद्धा आम्ही बाहेर काढू। त्यांनी ज्या लोकांना त्रास दिला त्याही लोकांना आम्ही समाजासमोर आणू आणि त्यांनी ज्या काही भ्रष्टाचाराच्या भानगडी केलेल्या आहेत त्या सगळ्या बाहेर काढणार आणि पंतप्रधान महोदयांच्या निवासस्थानासमोर आम्ही उपोषणाला बसू, सध्या नाही पण नंतर। आणि जसं आम्हाला तडीपार करायला प्रतापरावांनी प्रेस्टिज केलं, तसं प्रतापरावांनाही मंत्रिमंडळातून तडीपार करा अशी मागणी मोदी साहेबांकडे आम्ही करणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात येत्या आठवड्यामध्ये आपण उग्र भूमिका घेणार आहे, मुंबईला पोहोचणार आहे, काय आपलं आंदोलन राहणार आहे? सरकारने आम्हाला कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, ते अजून पूर्ण केलं नाही। सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी आमची अपेक्षा आहे। त्यामुळं आम्ही आमचे सातबारे घेऊन जाऊ आणि अरबी समुद्रामध्ये सातबारे बुडू आणि आम्ही स्वतः डिक्लेअर करू की आम्ही आता कर्जमुक्त झालेलो आहे, कारण शब्द सरकारने दिलेला आहे। आणि सोयाबीनही आम्ही अरबी समुद्रामध्ये टाकू। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 19 तारखेचं मुंबईचं आंदोलन असेल। आपल्या कार्यकर्त्यांना आपण काय आवाहन कराल? नाही, मी बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आणि माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करतो की असल्या कारवायांना घाबरणारे आपण कार्यकर्ते नाही आहोत, आपण लढणारे लोक आहोत, आपण मर्द आहोत। आपण एकट्याच्या बळावर, आपल्या सामान्य माणसाच्या बळावर चळवळ उभी केली आहे। प्रतापरावांना माझं सांगणं आहे की तुम्हाला जर हिंमत असेल तर माझ्यासारखा अपक्ष उभं राहा, स्वतः पक्ष काढा, स्वतःची संघटना काढा। तुम्हीच भाजपच्या भरोशावर आहे, अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या भरोशावर आहे आणि तुम्ही काय नैतिकतेच्या गप्पा मारता? त्यामुळं कार्यकर्त्यांनी डगमगायचं नाही, हिंमत हरायची नाही। बचेंगे तर और लढेंगे। मी स्वतः सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।
यामध्ये रविकांत तुपकर यांनी प्रतापराव जाधव यांना खुले आवाहन केलेले आहे. हिंमत असेल तर स्वतंत्र लढा आणि समोर या. फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा.